काय विश्वास, काय म्हणते तब्येत? मी एकदम बरं आहे आजोबा, तुम्ही कसे आहात? कसा दिसतोय? एकदम ठणठणीत. तब्येतीची काळजी घे. काय तुझं नाव काय? संदीप. हा संदीप. काय घरी पेढे बर्फी काय आहे का नाही? आजोबा अजून काही दिवस आहेत बायकोच्या डेलिव्हरीला, झाली ना पण पहिली बातमी मी तुम्हालाच सांगणार. वाट बघतोय मी. तब्येतीची काळजी घे तिच्या. तुझं काय नाव? प्रमोद. प्रमोद. गावाकडे शेती बिती सगळं ठीक आहे? बघा गावी सगळं ठीक आहे, पण अवकाळी आलेल्या पावसामुळे हाताशी आलेला हरभरा गेला. आजकाल वातावरण एकदम बेभरोशाचं झालंय. काळजी घ्या आणि काही मदत लागली सांग मला. हो आजोबा. चल चल कामाला का, चला कामाला का. काय चप्पल चोर. अरे वा, तू इथं आलास आणि रंगत आली एकदम अभिज किचनला. अरे पण दत्ताजी तुम्ही इथे कसे काय? अरे सगळ्याची गप्पा मारायला. बरं मी आलो तर काय अडचण नाही ना तुला? काय अडचण असणार आहे? अरे ओ माय गॉड, तुम्ही नमस्कार करते. हो, करा. 1 2 3 1 2 3 1 2 3. सुखीरा मंदोदरी, सुखीरा. मंदोदरी तुला बोलवतात ग्रँडपा. अगं तुझं नाव आहे मंदोदरी, विसरलीस का काय? हो येस. ओ गॉड, मी विसरलेच. ग्रँडपा मला या नावाने कोणी हाक मारत नाहीत ना म्हणून. आई वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलं तुझं. सगळ्यांना सांग मला आजपासून मंदोदरी म्हणायचं. बरं मंदोदरी, जरा दत्ताजीने काय आव्हान होते बघ, मी आहे किचन मध्ये. ओके सर. तू काही काळजी करू नको. तू नसताना मंदोदरी आहे ना, कशाला काळजी, काही काळजी करू, बेफिकर राह. थँक्यू ग्रँडपा. थँक्यू. ग्रँडपा तुम्ही काय खाणार? पेस्ट्री, बर्गर, पिझ्झा काय खाणार? हे असलं काही खात नाही की मी आजकाल. ग्रँडपा पास्ता तरी खा ना. अगं नाही, मला नाही जमत ते. मी आपलं घरगुती जेवण जेवतो. हो घरगुती संस्कारी ना. संस्कार. ग्रँडपा मला पण बनवा ना तुमच्यासारखा संस्कारी. अगं आपलं ठरलंच आहे ना आता. येस. ग्रँडपा तुम्ही बसा ना. हो बसतो. येस. ग्रँडपा आज तुम्ही ना करेक्ट डेट चूज केलीये. म्हणजे मला ना इथे आज कोणीतरी बघायला येणार आहे. अरे वा. आणि माझी इथं डेट आहे का मुलाबरोबर ग्रँडपा. ते असतं ना ग्रँडपा, कांदे पोहे. विश्वास, युअर ओके ना? काय रे, काय झालं? काय झालं काय तुला? मॅडी तुला माहितीये ना आपल्याकडे कांदे पोहे मिळत नाहीत. येस सर, आय नो दॅट. पण आम्ही कांदे पोहे समजून पेस्ट्री खाऊ ना. आणि ग्रँडपा येलो पेस्ट्री चालेल की कांदे पोहे म्हणून, हो ना? मंदोदरी, हे पोहे आणि पेस्ट्री याची बरोबरी होऊ शकत नाही कधी, आलं लक्षात? आणि कसले विदेशी पदार्थ खाता तुम्ही? बरं का दत्ताजी, आपल्याकडे आता स्वदेशी नारळाच्या दुधातल्या शेवया पण मिळतात बरं का. तुम्ही चव घेणार? मी ऐकलंय खरं. कसं काय? तुमच्या लेकीमुळे. ती एकदा इथे आली होती, तिने बनवल्या, लोकांना आवडल्या, मग काय मागणी तसा पुरवठा. माझ्यासाठी बनवता? तुमच्यासाठी का नाही बनवणार, आत्ता बनवतो. चल. वाव ग्रँडपा, मज्जा आहे तुमची. काय रे, काय करतोयस तू? खाणार आहेस का काही? खायला बनवू काही? विचार ना सगळ्यांना. अरे सगळ्यांना म्हणजे घरात कोणीच नाही, आपण दोघंच आहोत. आई गेल्यात अन्नपूर्णाला आणि आजोबा आज अभिज किचन मध्ये गेलेले. आणि मला खूप भूक लागली आहे यार, काही सुचत नाहीये, त्यामुळे प्लीज सांग मला काय बनवू. बनव काही पण बनव तू. अरे एवढ्यात नाही येणार आहे कोणी सोहम. नाही अगं, मी त्यांची वाट नाही बघत आहे. मग तू कुणाची वाट बघतोयस? म्हणजे माझ्या बोलण्याकडे तर लक्ष नाहीये तुझं. तुझं काही नाहीये, तू थांब, थोडा वेळ थांब, कळेल तुला. ओ सस्पेन्स अँड ऑल. काय चाललंय सोहम? अगं तसं काही नाहीये, जरा वेळ थांब ना, सगळं सांगतो तुला. 2 मिनिटं. बरं बघ, तू वाट बघत बस. पण मी फ्रीज मध्ये मटार आहेत, मला काहीतरी सुचलंय. मटार पॅटीस बनवते आपल्या दोघांसाठी.
कोरियर सोहम कुलकर्णी. हा हा. सोहम, अरे पडशील. काय एक्साइटमेंट आहे ही. मला बघू ना. ह्याच लेटरची मी वाट बघत होतो. माझं अपॉइंटमेंट लेटर आहे, उद्यापासून जॉबला बोलवलंय. वाव, सोहम कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. सॅलरी थोडी कमी आहे. राहू दे रे, काही हरकत नाही. आणि तू ना आता हा जॉब असा कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी करतोयस असं समज. बाकी कसलाही विचार करू नकोस. आणि मी आहे ना सोहम. कॉंग्रॅच्युलेशन. येस दत्ताजी, स्वदेशी नारळाच्या दुधातल्या शेवया. अरे वा 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 वा. आज माझ्यातर्फे माझ्या लेकीने केलेली ही डिश सगळ्यांना फ्री दे. ओके. मॅडी, मिस मॅडी. मॅडी, हाय. हाय हाय. मंदार ना. येस, तू मॅडी ना. येस, वेलकम. थँक्यू. ये ना, आपण इकडे बसूयात. ये, येस शुअर. हॅव अ सीट. थँक्यू. बसन. हा. विश्वास, पाणी आणि मेनू कार्ड आण ना. नाईस रेस्टॉरंट. थँक्यू. सांग तुला काय हवं. हो, मला एक ग्रीन थाय करी नूडल्स. ओके सर. काय झालं? काय नाही सर. सो मॅडी, तू काय करतेस? हे काय पेस्ट्री खाते हवे तुला? नाही नाही, आय मीन तू लाईफ मध्ये काय करतेस? लाईफ मध्ये तुम्ही 2-3 घरं बांधलीत, ते मुंबईमध्ये मेन सिटी मध्ये. सुपर ना. मला तर 2-3 बेबीज पण होतात. काय? फक्त ना जेल मध्ये अडकायला नको. आता 2-3 राऊंड स्किप होतात ना, खेळता येत नाही. तू काय बोलतीयस? लाईफ गेम बद्दल बोलते मी. मला खूप आवडतो तो गेम. तुला पण आवडतो ना? लग्नानंतर आपण दोघेही खेळू काय? हो हो, खेळूया मॅडी. मंदार, आपली नावं पण किती मॅचिंग आहेत ना. मंदार आणि मॅडी. शॉर्ट फॉर्म पण किती स्वीट आहे, मंदाडी. हो, रोमॅन्टिक आहे. खर तर ना मला अशीच बायको हवी होती. रिअली? तुझ्या अजून काय काय एक्सपेक्टेशन्स आहेत? मला वाटतं माझी बायको कामावर जाण्याआधी स्वयंपाक करणारी, धुणं भांडी करणारी, सगळ्यात महत्वाचं घर आवरून जाणारी अशी हवी. करशील ना तू हे सगळं? हो हो. अरे काय नुसतं गप्पा मारत बसला, काय तर खा. या आमच्या स्पेशल नारळाच्या दुधातल्या शेवया. हे काय सगळं व्हाईट व्हाईट आहे? मी तर ग्रीन थाय करी नूडल्स मागवल्या होत्या. अरे खाऊन बघ, एकदा खाऊन बघ. आमच्या कोकणातला प्रसिद्ध पदार्थ आहे. हा, काय ग, हे काय करतेस? अरे उद्या तुझ्या ऑफिसचा पहिला दिवस आहे ना, आणि आता ऑफिसला चालल्यास म्हणल्यावर तुला तुझे सगळे फॉर्मल शर्ट्स घालावे लागतील. एकदा पाहून घेते, खूप दिवसात काढलेच नाहीयेत आपण. कुठल्या शर्टचं बटन तुटलेलं नाहीये ना, शिलाई उसवली नाहीये ना कुठून. उद्या मलाही जायचंय ऑफिसला, तर सकाळी खूप धावधाव असेल ना, म्हणून म्हटलं आत्ताच करून घेते. हा विचारच नाही केला का मी? केवढी केपेबल आणि इंडिपेंडेंट आहेस तू, माहितीये?
अरे असं काही नाहीये. आता ऑफिसला जाणाऱ्या प्रत्येक बाईला हे करावंच लागतं ना. टाइम मॅनेजमेंट मस्ट आहे. नाही नाही, तसं नाही. म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्टींकडे तू स्वतःहून लक्ष देतेस. हॅट्स ऑफ टू यू. गबरे. गपरे नाही, सिरियसली. म्हणजे बघ, आता मी जो पगार कमवणार आहे त्याच्या ऑलमोस्ट डबल पगार तुला आहे. तुझी पोस्ट पण वरची आहे. म्हणजे तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर 2-4 माणसं हाताखाली ठेवली असती, मदतीला नोकर ठेवले असते, पण तू स्वतः लक्ष देऊन सगळं करतेस. अरे त्याचा काय संबंध आहे सोहम? एखादी गृहिणी असू दे किंवा एखाद्या खूप मोठ्या कंपनीची मालकीण असू दे, या गोष्टी वाटण्याच्या आहेत ना. आणि हे मला तुझ्याबद्दल वाटतं. तुझ्याबद्दल मला जसं प्रेम वाटतं, तुझ्याबद्दल मला जे प्रेम वाटतं ते प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे ही माझी. आणि आपल्याला जसं प्रेम व्यक्त करावंसं वाटेल त्या पद्धतीने ते व्यक्त करण्याचा हक्क असतो प्रत्येकाला. मग आता मला माझं प्रेम व्यक्त करते. म्हणजे अगं म्हणजे तुझी मदत करू दे. तू बटन शिवून देणारच का मला या शर्टचं? येस. सोहम लागेल. सोहम सोड ना यार. नको ना, मी कामात आहे ना. प्लीज ना सोहम, सोड ना. सोहम मला काम करू दे ना, प्लीज ना, सोड. ओके. ए तुझं काय आहे? तूच तर म्हणाली सोड. पण मी मस्करी करत होते ना. मी पण मस्करीच करत होतो. शी, काय आहे? हं? काय बनवलंय? ए इकडे. काय झालं सर? हे काय आहे? मला याची चव अजिबात आवडलेली नाहीये. मी तुला ग्रीन थाय करी नूडल्सची ऑर्डर दिलेली. ह्याची चव अत्यंत घाणेरडी आहे. अरे गोड नूडल्स कधी असतात का? कुठल्या पदार्थाला घाणेरडा म्हणला असतो आता? लाज तेवढं तुला अन्नाला नावं ठेवायला? अरे नाही आवडलं तर नाही आवडलं ना, उगाच खोटं का बोलू? याची चव वाईट असणं शक्यच नाही. अरे आमच्या कोकणामध्ये वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चालत आला पदार्थ हा. ही हिंमत कशी होते डिशला नावं ठेवायची? तुम्हाला आवडतंय ना, मग तुम्ही खा ना. दुसऱ्याला कशाला देताय? एक मिनिट, शांत व्हा. हे बघा, तुम्हाला आवडत नसेल तर नका खाऊ ना. अरे असं कसं? उष्ट केले ना त्यांनी. मग आता संपवलंच पाहिजे. नाही तर गळ्यात बांधून सांगतो तुझ्या. गळ्यात बांधून मी. हो, ही काय जबरदस्ती आहे? मला हवंय तर मी खाईन, नाही तर फेकून देईन. हात लावून दाखव मला. माझ्या कोकणातल्या पदार्थाला नावं ठेवायची ना, ते सांगतोय मी. आणि टाकून तर अजिबात द्यायचे नाही. अरे पिकवायला किती कष्ट करावं लागतं, कल्पना का तुला? हा, कल्पना आहे तुला? ग्रँडपा बरोबर बोलतात मंदार. से सॉरी टू हिम. मी काही सॉरी वगैरे म्हणणार नाहीये. ए जा रे, माझी ऑर्डर घेऊन ये. येस सर. पुढे जायचं नाही. थांब. सर प्लीज करा ना काहीतरी. एक मिनिट, जरा शांत व्हा. दत्ताजी प्लीज. विश्वास. येस सर. अरे हे कसलं नूडल्स खातोस तू? अरे आपले मातीतले पदार्थ खाऊन बघ ना. कुठे स्वदेशाचा नारा देणारे आपले महात्मा गांधीजी आणि कुठे आजची पिढी.
अरे बापरे, स्वातंत्र्यपूर्व काळ आला म्हणजे आता अवघड आहे ह्याचं. थोड्याच वेळात दत्ताजी स्टोन एज पर्यंत पोहोचतील. तुम्ही दोघही भांडू नका, शांत व्हा. मी मांडतोय. नाही दत्ताजी, मग काय मी भांडतोय? नाही काय आहे, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. पण एखाद्याच्या आवडीला, त्याच्या आवडत्या खाद्यपदार्थाला नावं ठेवणं बरोबर नाही ना. कधीतरी चेंज म्हणून एकमेकांच्या आवडीचा पदार्थ खाऊन बघावा माणसाने. मंदार, खाऊन बघ ना प्लीज. मी एकटा का खाऊ? यांना सांग ना नूडल्स खायला. दोघही खा. म्हणजे कोकणाची स्पेशालिटी म्हणून तुम्ही या गोड नूडल्स खाऊन बघा. आणि नवीन पिढीची आवड म्हणून यांनी मागवलेला पदार्थ तुम्ही खाऊन बघा दत्ताजी, आणि कसं वाटतंय ते सांगा. बघा ना. कसं वाटतंय? तिखट थोडं कमी आहे, पण मसाला घातला तर खाण्यालायक होईल ते. एखाद्या वेळेला खायला हरकत नाही. मग झालं तर. आता तुम्ही. हा, थोडं गोड आहे पण छान आहे. नाही, मगाशी नारळाच्या दुधासोबत खाल्लं नाही ना, पण आता छान लागतंय. मजा आली दुधाने. हे तू घरी बनवू शकतोस ना? तू बनवू शकतोस हे? ते मला नाही, तुला यायला. झालं गेलं, गंगेला मिळालं. तुमचं चालू द्या. नो ग्रँडपा, आता सगळं बंद होणार. आता काही चालणार नाही. मॅडी, म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे जर जो मुलगा माझ्या ग्रँडपांचा अपमान करतो, त्यांना वाटेल तसं बोलतो, मला नाही त्याच्याशी लग्न करायचं. तू जा मंदार इथून. सॉरी. वा, आवडलं मला. मोठ्याचा आदरात ठेवायलाच पाहिजे, लक्षात ठेवा. येस आजोबा. गुड गर्ल इन इंडिया. थँक्यू ग्रँडपा.